वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण सायन्स 2 ची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर बोर्ड एक्झामिनेशन पाहणार आहे. तर पहिला चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तर चॅप्टर सुरुवात करण्याच्या अगोदर मी सांगणार आहे की सायन्स 2 चे जेवढे काही एक्झरसाइजचे क्वेश्चन आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. म्हणजे पूर्ण जो पेपर आहे सायन्स 1चा जर पेपर बघितला आपण तर जवळपास आपला एक्झरसाइज मधला MCQ सोडले तर बाकी सर्व पार्ट हा एक्झरसाइज मधलाच आला होता. तर 80 to 90% आपला एक्झरसाइज ह्या मधलेच आपले क्वेश्चन्स येणार आहेत. पण तरीही त्यातले त्यात जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिला चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तर आपला टोटल पेपर 40 मार्क्सचा जरी असला तर विथ ऑर 60 मार्क्सचा पेपर आहे. तर त्यानुसार जर बघितलं तर आपलं या चॅप्टरसाठी वेटेज जवळपास 6 मार्काचं येईल विथ ऑर मी सांगतोय. तर प्रत्येक चॅप्टरचा एक एक MCQ किंवा 1 मार्क्स क्वेश्चन येणार आहे. म्हणजे 5 MCQ येतात पहिला क्वेश्चन आणि दुसरं क्वेश्चन 1B जो असतो 1 मार्क्स क्वेश्चन असतो. तर म्हणजे 10 आपले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत. म्हणजे 10 चॅप्टर आहेत तर जवळपास प्रत्येक चॅप्टरचा एक येणार आहे. एखाद्या चॅप्टरचे जर 2 आले तर त्या चॅप्टरचा MCQ येणार नाही. तर पहिल्या चॅप्टरचं जवळपास 6 मार्क्सला आहे पहिला चॅप्टर. तर यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह असेल आणि 2 मार्क्सचा एक क्वेश्चन असेल आणि 3 मार्क्सचा एक क्वेश्चन असेल. थोडे बहुत चेंजेस होऊ शकतात. 5 मार्क्सचा क्वेश्चन यामधून येण्याची शक्यता खूप कमी आहे. ऑब्जेक्टिव्ह कुठलाही असू शकतो. 2 मार्क्समध्ये डेफिनेशन किंवा टर्म्स डायग्राम वगैरे असू शकते आणि 3 मार्क्समध्ये काही काय आहेत जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला हेरिडिटी यामध्ये सर्वात पहिल्यांदा जर बघितलं इम्पॉर्टंट जर बघितलं तर यामध्ये सेंट्रल डोग्मा म्हणून जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला करायची आहे. सेंट्रल डोग्मा म्हणून डेफिनेशन तुम्हाला विचारली जाऊ शकते. सेंट्रल डोग्मा झाल्यानंतर पुन्हा पहा ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्स ट्रान्सले ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हे तिन्ही टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. याच्या डेफिनेशन तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तसेच तुम्हाला एक्झाममध्ये काय येतं, ही डायग्राम तुम्हाला अशी विचारली जाते. यामध्ये तुम्हाला लेबलिंग करायला विचारले जाते. असा 2 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे डायग्राम तुम्हाला काढून दिली जाईल. डायग्राम काढायला क्वेश्चन विचारणार नाही. डायग्राम ऑलरेडी काढलेली असेल. फक्त या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी नावं लिहायला विचारली जाऊ शकतात. तसेच असं डायग्राम पूर्ण दिले जाईल आणि ही डायग्राम कशाची आहे म्हणून तुम्हाला 1 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कारण भरपूर जणांना माहित नसते की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय आहे, ट्रान्सलोकेशन काय आहे. डायग्रामहून तुम्हाला कळायला पाहिजे की कोणती डायग्राम आहे. तर ह्या क्वेश्चन तिन्हीला असू शकतो. ट्रान्सक्रिप्शनला पण असू शकतो किंवा ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशनला पण असू शकतो. ठीक आहे. तर याच्या तिन्ही डेफिनेशन करायचे आहेत. या तिन्ही डायग्राम करायची गरज नाही. डायग्राम फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्याचे लेबलिंग लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार जर एक्झाममध्ये विचारले तर ते तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. त्यानंतर या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट जर प्रश्न बघितला, इव्होल्युशन मध्ये फक्त तुम्ही डेफिनेशन काय त्याची फक्त बघून घ्या. बाकी काहीच करायची नाही. डेफिनेशन एखाद्या जर विचारली 1 मार्क्सला तर तुम्हाला लिहिता यावं म्हणून इव्होल्युशनची फक्त डेफिनेशन करा. जे क्रॉस रेड मार्क जे केलेला आहे ते रिड्यूस सिलेबस आहे, तो तुम्हाला करायची गरज नाहीये. पुढे पाहूया आपण. इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचे, जेवढे काही इव्हिडन्स आहेत त्यामध्ये सर्व इव्हिडन्सचे तुम्हाला 2 to 3 लाईन्समध्ये आणि एक्झाम्पल्स लिहिता येणं गरजेचं आहे. आता जसं की आता मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स आहे, कशाबद्दल आहे, ॲनिमल इमेजेस आणि प्लांट इमेजेस बद्दल आहे किंवा कशाबद्दल आहे हे माहीत असलं पाहिजे. पुन्हा ॲनाटॉमिकल इव्हिडन्स आहे, हे कशा आहे, बोन्स बद्दल आहे, स्ट्रक्चर ऑफ बोन्स बद्दल आहे. एवढी माहिती आहे, थोडी बहुत माहिती आणि हे आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. एखाद्या 3 मार्क्सचा क्वेश्चन यावर होऊ शकतो. तसेच हे थर्ड सुद्धा आहे जे वेस्टिगल ऑर्गन्स मध्ये पण आहे. यामध्ये तुम्हाला ही जी डायग्राम आहे यामध्ये तुम्हाला डायग्राम दिली जाईल आणि यामध्ये लेबलिंग करायला विचारले जातील. वेस्डम टीथ आहे किंवा अशी डायग्राम दिली जाईल आणि इथं लेबल करा असं विचारलं जाऊ शकते. या ठिकाणी एअर मसल आहे, तर हे काय आहे म्हणून फक्त तुम्हाला डायग्रामचे लेबलिंग करायला विचारले जाते. ड्रॉ करायला विचारले जाणार नाही तुम्हाला एक्झामला. त्यानंतर पुढे पाहूया कार्बन डेटिंग म्हणजे काय असतं म्हणून एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सिंपल 1 मार्क्स साठी क्वेश्चन. कनेक्टिंग लिंक्स जे आहे यामध्ये तुम्हाला कनेक्टिंग लिंक्स काय आहेत हे माहित असणे गरजेचं आहे. जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही जे बुकमध्ये दिलेले आहेत तेवढे एक्झाम्पल्स करा. बाकी काही करू नका, फक्त एक्झाम्पल्स तेवढे करा. डार्विन्स थेरी शक्यता दरवेळेस विचारतात डार्विन्स थेरी, पण यावेळेस शक्यता कमी आहे डार्विन्स थेरीची. तरी तुम्ही वाचून जाऊ शकता डार्विन्स थेरी काय आहे.
त्यानंतर पुढे आणखी जर बाकीचं पण पार्ट आहे, पण एवढा इम्पॉर्टंट पार्ट नाहीये. जे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते मी सांगत आहे. त्यानंतर पहा, अशा प्रकारचं चार्ट्स, तुम्हाला जेवढे काही चार्ट्स आहेत सायन्स 2 मध्ये तेवढे सर्व इम्पॉर्टंट आहेत. अशा प्रकारचे फ्लो चार्ट जे असतात ते 100% तुम्हाला एक्झामला विचारले जाऊ शकतात. म्हणून हा चार्ट एकदम व्यवस्थित करायचा आहे. यामधले जे आहे ए करायची गरज नाहीये. बी सी डी हे क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत, सायंटिफिक रिझनचे क्वेश्चन आहेत, तर ते तुम्हाला करायचे आहेत, एक्झाम्पल्स द्यायचे आहेत त्यामध्ये. पुन्हा एमसीक्यू तर सर्व करायचेच आहेत तुम्हाला, एमसीक्यू कोणतेही मिस करायचे नाहीत. त्यानंतर राईट शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला डार्विन्स थेरी एखाद्या विचार इव्होल्युशन कनेक्टिंग लिंक्स विचारले जाऊ शकते. शॉर्ट नोट्स तुम्हाला काही विचारले जाऊ शकतात, हे सांगू शकत नाही आपण, पण डार्विन्स थेरी हे करा तुम्ही त्यामध्ये. बाकीचा पार्ट काही जास्त करायचं गरज नाही. पहिल्या चॅप्टरमध्ये 6 मार्काला वेटेज आहे. त्यानंतर आहे सेकंड चॅप्टर जो आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर ऑर्साईड हा जर चॅप्टर बघितलं तर हा सुद्धा जवळपास 6 मार्कालाच आहे. यामध्ये जर बघितलं तर क्वेश्चन्स कोणकोणते विचारलं, जसं सेम, जसं 1 मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो, 2 मार्क्सचा क्वेश्चन आणि 3 मार्क्सचा. यामध्ये ही 5 मार्काची शक्यता कमी आहे. काही सांगता येत नाही, एखाद्या क्वेश्चन जर तयार झाला तर होऊ शकतो, पण शक्यता यामध्ये सुद्धा कमी आहे या चॅप्टरमधून. जो आपला 5 मार्क्सचा क्वेश्चन असतो, एक बायोलॉजीचा असतो आणि एक एन्व्हायरमेंटचा असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर जे मी क्रॉस केलेला तो पार्ट तुम्हाला करायची गरज नाही, रिड्यूस झालेला आहे. ग्लायकोसिस हे करायचं आहे तुम्हाला. ग्लायकोसिस आणि हे TCL TAC म्हणजेच कप सायकल हे जे आहे तुम्हाला करायचे आहे. हे विचारले जाऊ शकते तुम्हाला एखाद्या एक्झाममध्ये. ग्लायकोसिस, कप सायकल. आता ही बघा, ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करण्यापेक्षा तुम्हाला डायग्राम ऑलरेडी ड्रॉ केली जाईल आणि यामध्ये लेबलिंग करायला तुम्हाला विचारले जाईल. तर तुम्हाला फक्त लेबल करायचे असते या डायग्राम मध्ये. फक्त विचारण्याची शक्यता कमी आहे फक्त. पुन्हा ऑलवेज रिमेंबर हे NAD आणि FED हे पण एक वेळेस एक्झामला विचारलेलं आहे काय आहे म्हणून. त्यानंतर पुढे पहा, हा पार्ट रिड्यूस झालेला काही काही. आता हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, हे तुम्हाला 100% करायचं आहे. हे 2 फ्लो चार्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ते आतापर्यंतच्या या चॅप्टरमधला मोस्ट इम्पॉर्टंट जो क्वेश्चन असेल तर हा एक चार्ट ग्लायकोसिसचा हे, आणि हा दोन्ही चार्ट तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचे आहेत. हा चार्ट जर केला तर तुम्ही सर्व एक्सप्लेन पण करू शकता. त्याच्यामुळे हे 2 चार्ट एकदम व्यवस्थित करायचे आहेत. तुम्हाला एक्झामला खूप पॉसिबिलिटी आहे की हे येण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर हा सुद्धा फ्लो चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. अमिनो ऍसिड्स यामधले काही पार्ट्स तुम्हाला दिले जातील आणि काही पार्ट्स तुम्हाला लिहायला विचारले जाऊ शकतात. फ्लो चार्टला 2 to 3 मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणून हा पण खूप इम्पॉर्टंट आहे. हे जेवढे काही फ्लो चार्ट आहेत मी ऑलरेडी सांगितले की ते तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचे आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर हे विटॅमिन्स जे आहेत, या विटॅमिन्स जे आहे, हा पॅराग्राफ जो आहे, या पॅराग्राफवर तुम्हाला MCQ एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकतात. तर हा पॅराग्राफ तुम्हाला जी MCQ साठी तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर पुढे पहा, आता मायटोसिस आणि मियोसिस हे पण पार्ट आहे, पण यामधला जो डिफरन्स आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वेळेस आपल्याला मायटोसिस मायोसिस आपण पूर्ण करतो, पण खूप वेळेस एक्झामला मायटोसिस आणि मायोसिसचा डिफरन्स खूप वेळेस विचारला जातो. तर तुम्हाला डिफरन्स या रीतीने असा करायचा आहे की त्याचे कमीत कमी 5 ते 6 पॉईंट मायटोसिस आणि मियोसिस याची 5 ते 6 डिफरन्सचा पॉईंट काढायचा आहे. तुम्हाला कुठे भेटून जाईल, नवनीत डायजेस्टमध्ये भेटून जाईल किंवा इंटरनेटवर भेटून जाईल, किंवा तुम्ही हे जर व्यवस्थित वाचलं तर त्यावरून तुम्ही 5 ते 6 पॉईंट या दोघांचे डिफरन्स तुम्ही करू शकता. तर मायटोसिस आणि मियोसिसचा डिफरन्स विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. तुम्हाला एक्झामला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये येणार आहे. उद्या तुम्हाला एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकते मायटोसिस आणि मायोसिसचा डिफरन्स. त्यानंतर बघा, एक्झरसाइजमध्ये काय करायचं. एक्झरसाइजमधले MCQ तर सर्व करायचे आहेत. डेफिनेशनमध्ये तुम्हाला ग्लायकोसिसची डेफिनेशन सर्वात इम्पॉर्टंट आहे. डिस्टिंक्ट मध्ये मायटोसिस आणि मियोसिस हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. बाकीचेही विचारण्याचे चान्सेस आहेत, पण त्यातल्या त्यात मायटोसिस आणि मियोसिस हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये मी सांगत आहे तुम्हाला. पुन्हा सायंटिफिक रिझन, जेवढे काही सायंटिफिक रिझन आहेत बुकमधले ते कधीही करायचे आहेत. आपल्या सायन्स 1 मध्ये बघितले, जे बुक खाली आहेत तेच आपल्याला विचारले आहेत. तरी जर तुम्ही यामधलं जर विचारलं तर सर्वात इम्पॉर्टंट जर विचारलं तर आहे ते म्हणजे
ए वालं जे आहे ते सर्वात इम्पॉर्टंट आहे, तसंच ई वालं जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. ए आणि ई सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तरी तुम्ही सर्व सर्व सायंटिफिक रिझन करा, कारण कुठलाही आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा अशा प्रकारचा फ्लो चार्ट सुद्धा तुम्हाला विचारला जातो, जो की ऑलरेडी मी सांगितलेला आहे. हा प्रकारचा फ्लो चार्ट तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. काही पार्ट दिलेला असतो, काही पार्ट आपल्याला फिल करायला विचारला जाऊ शकतो. तर असा होता हा सेकंड चॅप्टर, लाईव्ह प्रोसेस पार्ट 1. त्यानंतर लाईव्ह प्रोसेस पार्ट 2 आहे. हा चॅप्टर खूप मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर म्हणू शकतो आपण. जसं आपण सायन्स 1 मध्ये बघितलं पेरियोडिक क्लासिफिकेशन, ज्या चॅप्टरवर जास्तीत जास्त वेटेज जास्त क्वेश्चन विचारले जातात, तसेच किंवा कार्बन कंपाऊंड जसा चॅप्टर होता, तसाच हा चॅप्टर आहे लाईव्ह प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. तर बायोलॉजी मधला जो 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे, यावर विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत या चॅप्टरवर. हा चॅप्टर सुद्धा वेटेज खूप जास्त नाही, 6 ते 7 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. पण या चॅप्टरमध्ये एक एमसीक्यू आणि एक तर याचं कॉम्बिनेशन 2 मार्क्स, 3 मार्क्स आणि 2 मार्क्स, किंवा 2 मार्क्स किंवा 3 मार्क्सचे 2 क्वेश्चन, किंवा 2 आणि 3 मार्क्सची जर नाही विचारला तर 5 मार्क्सचा क्वेश्चन या चॅप्टरवर होऊ शकतो. कारण या चॅप्टरमध्ये असे खूप सारे टॉपिक आहेत जे की 5 मार्क्सला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर हा चॅप्टर तुम्हाला थोडा व्यवस्थित करायचा आहे, सर्वात जास्त वेटेज आहे असं गृहीत धरून करायचं आहे. तर या चॅप्टरमध्ये सर्वात पहिल्यांदा इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला सांगतो. असेक्सियल रिप्रोडक्शनची फक्त डेफिनेशन माहिती असणे गरजेची आहे. बायनरी फ्युजन फक्त डेफिनेशन. जर पुढे डिफरन्स ऑफ पॉईंट असेल तर मी तुम्हाला ते सांगतो पुढे. हे आहे बडिंग. बडिंगचं तुम्हाला ही डायग्राम अशी दिली जाते, आणि ही डायग्राम कशाची आहे असं डायरेक्ट विचारलं जातं. तर ही आहे बडिंगची डायग्राम आहे. मल्टिपल फ्युजन मध्ये पण तसंच आहे, तुम्हाला डायग्राम दिली जाते आणि ही जी प्रोसेस आहे, जी प्रोसेस होत आहे अशी, म्हणजे हे पॅरेंट अमिबा हे आहे, हे लेबलिंग करायला तुम्हाला एखाद्यास विचारला जाऊ शकतो 2 मार्क्सला. तर ते तुम्हाला फक्त डायग्राम आणि फ्लो चार्ट कुठलीही सायन्स 2 ची तुम्हाला सोडायची नाही, जेवढे करू शकता तेवढे करायचं आहे. फ्रॅगमेंटेशनवर एक वेळेस तुम्हाला शॉर्ट नोट विचारण्यात आलेली आहे, ती करायची आहे तुम्हाला. पहिला पॅराग्राफ जरी केला तुम्ही तर बस झालं, दुसरा पॅराग्राफ तर रिड्यूस झालेला आहे. त्यानंतर पुढे पहा, हे बडिंग वेगळं आहे. हे बडिंग सुद्धा तुम्हाला विचारले जाते. ही डायग्राम डायरेक्ट दिली जाते आणि ही कशाची डायग्राम आहे अशी विचारले जाते, ते पण बडिंग आहे. त्यानंतर पुढे पहा, स्पोर फॉर्मेशन, हे पण एक वेळेस क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे शॉर्ट नोट्स मध्ये. एक तर ह्याची डायग्राम तुम्हाला डायरेक्ट ड्रॉ करायला, लेबलिंग करायला विचारली जाऊ शकते, किंवा शॉर्ट नोट्स ऑन स्पोर फॉर्मेशन म्हणून सुद्धा एक वेळेस क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही तो व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर सेक्सियल रिप्रोडक्शन मध्ये जिमेंट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन व शॉर्ट नोट्स खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे उद्याच्या एक्झामसाठी. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये तुम्ही ग्रहित धरा. शॉर्ट नोट ऑन फर्टिलायझेशन हा खूप वेळेस क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा क्वेश्चन तुम्हाला, हा पॅराग्राफ तुम्ही काय असते एक्झाम फर्टिलायझेशन जर तुम्हाला कळालं तर तुम्ही स्वतः मनाने लिहू शकता. तुम्ही खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे फर्टिलायझेशन. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स, यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट 5 मार्क्ससाठी जर म्हटलं तर पार्ट्स ऑफ फ्लावर म्हणून ही डायग्राम आणि यावरचे पॉईंट, म्हणजे 5 मार्क्सचा क्वेश्चन हा खूप वेळेस विचारला जातो. तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो, ड्रॉ नीट लेवल डायग्राम ऑफ फ्लावर अँड एक्सप्लेन इट्स पार्ट्स, असा 5 मार्क्सचा क्वेश्चन खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे. चान्सेस आहेत की जर उद्या जर एक्झामला या चॅप्टरवर मोस्ट इम्पॉर्टंट जो क्वेश्चन असेल तर हा विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे हा क्वेश्चन एकदम व्यवस्थित करायची, डायग्राम व्यवस्थित करायची आहे, त्याची लेबलिंग व्यवस्थित करायची आहे, आणि त्याचे पार्ट्स जे आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. त्यानंतर हा क्वेश्चन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, डबल फर्टिलायझेशन इन अँटीजोनस स्पर्म्स म्हणून जो आहे, हा पण क्वेश्चन तुम्हाला, डायग्राम सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ही तुम्हाला लेबलिंग क्लास सुद्धा विचारलं जाऊ शकतो, किंवा प्रोसेस, ही डायग्राम जर तुम्ही केली ना पूर्ण प्रोसेस तुम्हाला लक्षात येईल. म्हणून ही डायग्राम एकदम व्यवस्थित करायची आहे. तर हा चॅप्टर खरंच इम्पॉर्टंट आहे. या चॅप्टरला थोडं जास्त वेटेज आहे आणि तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यानंतर ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम डायग्राम काढायला तुम्हाला विचारण्याची शक्यता कमी आहे. विचारलं तर एखाद्यास लेबलिंग विचारू शकते, शक्यता कमी आहे ह्युमन्स मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची. ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तुम्हाला विचारली जाऊ शकते, कारण डायग्राम थोडी सोपी डायग्राम आहे ड्रॉ करायला. आणि या डायग्राम जरी नाही विचारली तरी डायग्राम काढून दिल्यानंतर तुम्हाला लेबलिंग करायला विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला डायग्राम पण करा आणि लेबलिंग मात्र व्यवस्थित करा. लेबलिंग जी आहे, नावं जी आहेत ते तुम्हाला देता यायला पाहिजेत, कोणत्या पार्टला काय आहेत ते. त्यामुळे ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम एकदम व्यवस्थित करायची आहे तुम्हाला. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, इम्पॉर्टंट जर बघितला,
हा पार्ट पण होता इम्पॉर्टंट, पण रिड्यूस झालेला आहे, त्यामुळे यावेळेस विचारण्याची शक्यता कमी आहे. डेव्हलपमेंट ऑफ बर्थ सुद्धा यावेळेस विचारणार नाहीत, कारण रिड्यूस झालेला आहे. मेन्सुरेशन सायकल हा सुद्धा 5 मार्क्सचा एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मेन्सुरेशन सायकल तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारू शकते. तर डायग्राम डायग्राम तुम्हाला विचारणार नाही, डायग्राम डिफिकल्ट आहे, डायग्राम नाही. पण तुम्हाला एखाद्या डायग्राम काढून कदाचित प्रोसेससाठी लेबलिंग सुद्धा विचारू शकते. पण जास्त चान्सेस असा आहे की तुम्हाला डायग्राम काढून दिली जाईल आणि या रिलेटेड जे क्वेश्चन आहेत 5 क्वेश्चन्स तुम्हाला असे विचारले जातील. जसे सायन्स वनला तुम्ही बघितलं कसे क्वेश्चन्स विचारले होते. जे इलेक्ट्रिक जनरेटर म्हणून सायन्स वनला क्वेश्चन जसा आला होता, तसा सायन्स टूला पण मेन्सुरेशन सायकलचं त्याची डायग्राम दिली नव्हती, पण उद्या एखाद्या चान्सेस आहेत की तुम्हाला डायग्राम दिली जाईल आणि त्यावर रिलेटेड तुम्हाला ह्यामधले जे आहेत वर्किंगवर हे जे पूर्ण मेन्सुरेशन सायकल आहे त्याच्यावर 5 क्वेश्चन्स किंवा 3 ते 4 क्वेश्चन्स तुम्हाला 1 मार्क्स 2 मार्क्स असे एकत्र करून 5 मार्क्सला विचारले जाऊ शकते. तर हे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. त्यानंतर IVF आणि सरोगसी हे जे आहेत ना, ते हे तुम्हाला शॉर्ट नोट्स म्हणून एखाद्या 2 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. तर याची शक्यता आपण सांगू शकत नाही काय करणार. बाकीचं शक्यता कमी आहे. तर असेक्स्युअल आणि सेक्स्युअल रिप्रोडक्शन तुम्हाला डिफरन्स विचारला जाऊ शकतो. डिफरन्स तुम्हाला करायचा आहे. मागच्या चॅप्टरमध्ये मी जसं सांगितलं मॅटोसिस मियोसिस, तसं यामध्ये असेक्स्युअल सेक्स्युअल रिप्रोडक्शन फिल इन द ब्लँक्स तर ऑब्विसली करायचे आहेत जेवढे काय आहेत. आता इथे स्केच द लेवल आहे, ह्युमन मेल म्हटलं, ह्युमन फिमेल आहे ती एकदम व्यवस्थित करायची आहे. मेन्सुरेशन सायकल पण म्हटलेलं आहे. डायग्राम विचारण्याची शक्यता मला वाटते कमी आहे, पण तुम्हाला डायग्राम रिलेटेड क्वेश्चन्स मात्र विचारण्याची जास्त शक्यता आहे, ते तुम्हाला करायचे आहे. IVF सुद्धा शॉर्ट नोट विचारले जाऊ शकते. तर या चॅप्टरमध्ये आणखीन एकदा मी आणखीन एकदा सांगतो, इम्पॉर्टंट पॉईंट जे होते मेन्सुरेशन सायकलची जी आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येणार, म्हणजे डायग्राम काढणार आणि त्यावर रिलेटेड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तरच आणखीन यामध्ये फ्लावरचा जो होता, फ्लावर ड्रॉ करा आणि त्याचे पार्ट्स एक्सप्लेन करा म्हणून विचारलं जाऊ शकतं. IVF वर शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. आणि बाकीचे मी सांगितले सेक्शुअल सेक्शुअल रिप्रोडक्शनचा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. तर काही काही मेन टॉपिक आहेत ह्या चॅप्टरला, तिसऱ्या चॅप्टरला आणि चौथा चॅप्टर सुद्धा. या चॅप्टरला सुद्धा वेटेज चांगला आहे. ह्या 2 चॅप्टर जरा व्यवस्थित करा. तिसरा आणि चौथा चॅप्टर इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत असे गृहीत धरा. चौथा चॅप्टर जवळपास मला आता 7 मार्क्सला हा आहे. तर यावर 1 मार्क्सचा क्वेश्चन, 5 मार्क्सचा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला यावर विचारला जाऊ शकतो. जर 5 मार्क्सचा नाही विचारला तर 2 मार्क्सचे 2 क्वेश्चन आणि 3 मार्क्सचा 1 क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा काही कॉम्बिनेशन होऊ शकतं. 5 मार्क्सचा विचारण्याची मला वाटतं यावेळेस चान्सेस आहेत. ते तुम्हाला 5 मार्क्सचे क्वेश्चन व्यवस्थित करायचे आहेत. इझी चॅप्टर आहे एन्व्हायरमेंटचा. तुम्हाला जास्त थोडा जरी वाचला तरी तुम्हाला लक्षात येईल. तर पहिल्या पेजवर इकोसिस्टमची फक्त डेफिनेशन काय आहे तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. इकोसिस्टमची डेफिनेशन, हा चार्ट होता, हा पण इम्पॉर्टंट चार्ट होता, पण आता हा रिड्यूस झालेला आहे त्यामुळे हा चार्ट करायची गरज नाहीये. इकोसिस्टमची फक्त तुम्ही डेफिनेशन करा. त्यानंतर पहा, हा पार्ट काही करायचा नाही. एन्व्हायरमेंट कन्व्हर्जन हा पण पार्ट डिलीट झालेला आहे. कधी कधी तुम्हाला असं वाटतं की अशा प्रकारचे डायग्राम्स दिल्या जातात आणि तुम्हाला विचारलं जाते हे काय आहे, म्हणजे हा कशाचा प्रॉब्लेम आहे. तर असे इन जनरल सुद्धा एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. हा पण पार्ट डिलीट झालेला, हा करायची गरज नाहीये. यामधला खूप पार्ट डिलीट झालेला आहे जो की इम्पॉर्टंट होता. यातले चार्ट जे होते ते खूप इम्पॉर्टंट, खूप वेळेस विचारण्यात आलेले आहेत, पण हा पार्ट रिड्यूस झालेला आहे त्यामुळे तुम्हाला तो करायची गरज नाहीये. हा, बायोडायव्हर्सिटीवर सुद्धा तुम्हाला हे छोटे छोटे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बायोडायव्हर्सिटीवरचे जे छोटे छोटे क्वेश्चन आहेत 1 मार्क्स 2 मार्क्सला सुद्धा विचारले जाऊ शकतात. स्पेसिस डायव्हर्सिटी, जेनेटिक डायव्हर्सिटी, इकोसिस्टम डायव्हर्सिटी, ते तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायचं आहे त्याकडे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे. तुम्हाला हे सिम्बॉल्स दिले जातील आणि ते सिम्बॉल्सवरचे क्वेश्चन्स तुम्हाला खूप वेळेस विचारण्यात आलेले आहेत, म्हणून हे 100% क्वेश्चन येणार आहे. जेवढे काही सिम्बॉल्स आहेत तुम्ही हे क्वेश्चन अशा प्रकारची क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला भेटतील क्वेश्चन, तुम्हाला डायजेस्टमध्ये भेटतील, कुठेही भेटतील, जिथं एक्झरसाइजमध्ये भेटतील, जिथे क्वेश्चन असे भेटतील तेवढे सर्व करायचे आहेत. तुम्हाला एखादे चान्सेस आहेत की मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे आहे टॉपिक, तर हे एक्झामला येणारच आहे असं गृहीत धरून तुम्ही सर्व जेवढे काही सिम्बॉल्स आहेत त्याचं स्पेसिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत ते करा. माय रोल इन एन्व्हायरमेंट म्हणून हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन होता, पण हा ऍक्च्युअली रिड्यूस झालेला आहे.
तरी तुम्ही एक वेळेस, माझं म्हणणं आहे की एक वेळेस वाचून घ्या, कारण चान्सेस आहेत की हा क्वेश्चन खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे. इन जनरल क्वेश्चन आहे ते. रिड्यूस जरी झाला असेल सिलेबस तर तुम्ही हा चार्ट फक्त एकदा वाचून घ्या, कारण एखाद्या वेळेस चान्सेस आहेत की एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. त्यामुळे रिड्यूस झालेला आहे हा पार्ट, माय रोल इन एन्व्हायरमेंट, पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे तो. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसिस. तर या ठिकाणी प्रत्येकाचं एंडला स्पेसिसचं एक एक्झाम्पल काय असते, एंडला स्पेसिस आणि एक एक्झाम्पल. पुन्हा रेअर स्पेसिस म्हणजे काय असते त्याचे एक एक्झाम्पल. वनरेबल स्पेसिस, प्रत्येक जे स्पेसिस आहेत त्याचे नाव आणि प्रत्येकाचे एक एक एक्झाम्पल जरी माहित असले तरी तुम्हाला बस झाले. त्यानंतर तर या चॅप्टरमध्ये एक्झरसाइज मध्ये जे काय दिलेले आहेत क्वेश्चन, एक्झरसाइज मधला जे क्वेश्चन सांगतो, सिंपल सिंपल 2 मार्क्सला विचारलं जाऊ. व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट हे विचारलं जाऊ शकते, किंवा व्हॉट आर द टाइप्स अँड एक्झाम्पल ऑफ बायोडायव्हर्सिटी, अशा प्रकारचा तुम्हाला 2 मार्क्सला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आणखीन जे इम्पॉर्टंट क्वेश्चन जर बघितलं यामध्ये, तर हा आहे. या ठिकाणी 3 सिम्बॉल्स दिलेले आहेत, तुम्हाला आणखीन सिम्बॉल्स भेटतील, जेवढे काही सिम्बॉल्स भेटतील याचे व्हॉट आर द मीनिंग्स ऑफ फॉलोइंग सिम्बॉल्स अँड राईट युअर रोल अकॉर्डिंगली. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येतो. एक 5 मार्क्सला विचारला जाऊ शकतो, किंवा तुम्हाला 2 मार्क्सला विचारला, कसाही विचारला जाऊ शकतो. हे तुम्हाला एक्झामला येणारच आहे असं गृहीत धरा. हे 3 सिम्बॉल्स बघा, आजूबाजूचे दिलेले बघा, क्वेश्चन बँक मधले सिम्बॉल बघा, ते सर्व तुम्हाला करायचे आहेत. खूप इम्पॉर्टंट आहेत या चॅप्टर मधले. त्यानंतरचा जो नेक्स्ट चॅप्टर जर बघितला आपण, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. तर हा चॅप्टर जर बघितलं, याचं वेटेज सुद्धा 5 मार्क्सचं वेटेज आहे या चॅप्टरचं. तर या चॅप्टरमध्ये जर क्वेश्चन्स बघितले, तर जास्त क्वेश्चन्स एकतर एमसीक्यू यावर विचारण्याचे चान्सेस आहेत, किंवा 2 मार्क्स किंवा 3 मार्क्स क्वेश्चन. 5 मार्क्सचा क्वेश्चन पण यावर शक्यता कमी आहे. या चॅप्टरमध्ये खूप सारे फ्लो चार्ट्स वगैरे आहेत. तर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी या चॅप्टरमध्ये जर बघितलं तर सर्वात इम्पॉर्टंट आहे. जर बघितलं तर आता फ्लोचार्ट इतके आहेत की तुम्हाला सर्व करण्यात, या ठिकाणी तुम्हाला आता बघा, या ठिकाणी काय विचारलं जातं स्टीम टर्बाइन मध्ये, या ठिकाणी डायग्राम तुम्हाला काढायला नाही विचारणार, डायग्राम ऑलरेडी काढलेली असेल, पण यामधले हे काय आहे, इथे 1 नंबर देणार, इथे 2 नंबर देणार, इथे 3 नंबर देणार, इथे 4 नंबर देणार, तर प्रत्येक तिथे लेबलिंग करा, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला काही काही डायग्रामचे तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. फ्लो चार्ट प्रत्येकाचं करावे लागेल तुम्हाला थोडे बहुत, कारण यामधलं कुठला इम्पॉर्टंट आहे हे सांगणं कठीण आहे. एखादा कुठला तो क्वेश्चन येणार आहे, पण त्यातल्या त्यात मी जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे मी तेवढं फक्त सांगणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. सर्व क्वेश्चन्स पण इम्पॉर्टंट आहेत, पण त्यातल्या त्यात जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे मी ते सांगतो फक्त. थर्मल पॉवर प्लॅन्ट एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. त्यातल्या त्यात जेवढे आहेत त्यामध्ये थर्मल पॉवर प्लॅन्ट थोडासा इम्पॉर्टंट आहे, त्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा, फ्लोचार्ट करा, तिचं वर्किंग तुम्हाला सगळं कळून जाईल. फ्लोचार्ट जर केलं, फ्लोचार्टवर पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे प्रॉब्लेम्स असतात हे पण तुम्हाला विचारले जातात. कधी कधी म्हणजे सिम्पल क्वेश्चन विचारणे, हे प्रॉब्लेम्स रिलेटेड कधीही क्वेश्चन्स विचारले जातात. सिम्पल क्वेश्चन पेक्षा हे 2 मार्क्सला 3 मार्क्सला क्वेश्चन विचारले जातात. ते प्रॉब्लेम्स तुम्ही फक्त वाचून जरी घेतले तर तुम्ही एक्सप्लेन करू शकता. न्यूक्लिअर एनर्जी पेक्षा यामध्ये न्यूक्लिअर फिजन तुम्हाला विचारण्याचे चान्सेस आहे. ही डायग्राम जी आहे न्यूक्लिअर फिजन चेन रिॲक्शन, ही जरा इम्पॉर्टंट आहे. न्यूक्लिअर फिजन डायग्राम ही मोस्ट इम्पॉर्टंट सुद्धा म्हणू शकता, या चॅप्टर मधला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक सुद्धा म्हणू शकता. न्यूक्लिअर फिजन चेन रिॲक्शन एक वेळेस विचारण्यात आलेले आहे, चान्सेस आहेत की हे डबल विचारले जाऊ शकते, त्यामुळे याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. न्यूक्लिअर फिजन डायग्राम रिलेटेड क्वेश्चन, याचे सुद्धा प्रॉब्लेम्स जे आहेत त्यावर थोडं जास्त कॉन्सन्ट्रेशन करा. एक्सप्लेन वर्किंग तर आहेच, पण याचे जे प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्यावर जास्त भर द्या, कारण तुम्हाला सिम्पल 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला जातो प्रॉब्लेम रिलेटेड क्वेश्चन. पॉवर जनरेशन, प्लांट बेस्ड एनर्जी, नॅचरल गॅस, हे पण आहे क्वेश्चन, पण एवढा इम्पॉर्टंट नाहीये बाकीचे कम्पेअर केलं तर. मी फक्त मोस्ट इम्पॉर्टंट जे जास्त चान्सेस आहेत तेवढं मी सांगत आहे. तुम्हाला सर्व पाठ करायचं आहे, पण त्यातल्या त्यात आता बाकीच्या मध्ये मला वाटतं हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी आणि सोलार एनर्जी हे दोन जे आहेत याचे चान्सेस जास्त आहेत. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जीचा फ्लोचार 100% तुम्ही करून जा, ह्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहेत. आणि दुसरा जो आहे तो इम्पॉर्टंट असं वाटतं की सोलारचा एक इम्पॉर्टंट आहे, वाइंड वगैरे पेक्षा सुद्धा हा पार्ट रिड्यूस झालेला आहे.
तर खूप सारे फ्लो चार्ट आहेत, सर्व करणे तर कठीण आहे. जेवढं तुम्ही करू शकता तेवढं पॉसिबल तेवढे करा. आणि जे मी मोस्ट इम्पॉर्टंट सांगतो, हां, सोलार थर्मल पॉवर प्लांट ह्याचा सुद्धा फ्लो चार्ट तुम्ही जरा जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट करा, हा विचारण्याचे चान्सेस आहेत. त्यावर तुम्हाला सर्व वर्किंग वगैरे करेल. आता त्यानंतर एक्झरसाइज मध्ये बघितलं तर असे रीड द कॉलम, हे मॅच द पेअर्स अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तसेच आणखीन जो क्वेश्चन विचारला तर या चॅप्टर मधून MCQ तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. डिफरन्स मध्ये शक्यता कमी आहे यावेळेस विचारण्याची यामध्ये. आता या ठिकाणी एक्सप्लेन विथ द डायग्राम स्टेप बाय स्टेप, आता या ठिकाणी 4 दिलेले आहेत. तर या 4 मध्ये इम्पॉर्टंट मी ऑलरेडी सांगितले, हायड्रो इलेक्ट्रिक आणि सोलार याचे चान्सेस थोडेसे बाकीच्या पेक्षा जास्त आहेत. तर यावर थोडं जास्त कॉन्सन्ट्रेशन करा. बाकीचे पण करा, पण त्यावर सायंटिफिक रिझनचा आपण क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. डी नंबरचा हा खूप वेळेस विचारलेला आहे. डी हा तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचा आहे. बाकीचे पण करा, पण डी हा खूप वेळेस क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. डी तुम्हाला व्यवस्थित करा. मेगावाल्टचा पुन्हा आणखीन क्वेश्चन बघितलं तर बाकीचे क्वेश्चन करायची गरज नाहीये एवढे. एक्झरसाइजवर तुम्ही थोडं कॉन्सन्ट्रेशन द्याच, कारण एक्झरसाइजचे क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारणार आहेत 100%. त्यानंतर आहे सव्वा चॅप्टर. सव्वा चॅप्टरचं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. 6 मार्क्सला क्वेश्चन असलेले यामध्ये. 1 मार्क्सचा एक क्वेश्चन असेल, 2 मार्क्सचा एक क्वेश्चन असेल, 3 मार्क्सचा एखादा असेल. जर 5 मार्क्सची शक्यता थोडीशी कमी आहे या चॅप्टरवर विचारण्याची. तरी या चॅप्टरमध्ये क्वेश्चन आहेत, 5 मार्क्सचे क्वेश्चन होऊ शकतो, पण यामध्ये थोडेसे चान्सेस कमी आहेत. पहिल्यांदा तर हा पार्ट रिड्यूस झालेला, हा करायची गरज नाही आहे. ट्रेडिशनल मेथड वगैरे करायची गरज नाही. हा, ही जी डायग्राम आहे, तुम्हाला ड्रॉ नाही, तर डायग्राम ड्रॉ केली असेल, या ठिकाणी तुम्हाला लेबलिंग करायला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर ते तुम्हाला लेबलिंग तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. हा फ्लो चार्ट खूपच इम्पॉर्टंट आहे. या पूर्ण चॅप्टरचा सार जो आहे या फ्लो चार्टवर आहे. तर प्रत्येकाची 3-3 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहेत. मिनिमम 3-3 कॅरेक्टरिस्टिक्स, हे 6चे 6 जे पार्ट आहेत त्याचे प्रत्येकाचे 3-3 कॅरेक्टरिस्टिक्स जरी ह्या 6चे 6 जरी पार्ट असले, तुम्हाला प्रत्येकाचे 3-3 कॅरेक्टर जरी असले तरी तुम्ही एक्सप्लेन करू शकता. म्हणजे नेमकं काय आहे करू शकता. आणि फ्लो चार्ट तुम्हाला एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पूर्ण चॅप्टर तुम्हाला ह्या फ्लो चार्टवर डिपेंड आहे. तर फ्लो चार्ट एकदम लक्ष द्या व्यवस्थित. त्यानंतर यावर डायग्राम रिलेटेड क्वेश्चन खूप विचारणार आहेत. लेबलिंगचे क्वेश्चन, म्हणजे ही डायग्राम दिली जाईल आणि तुम्हाला लेबल करायला विचारलं जाऊ शकते. ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढे पहा, हा पार्ट रिड्यूस झालेला, हा पार्ट करायची गरज नाहीये. खूप सारा पार्ट रिड्यूस झालेला, हा करायची गरज नाही. त्यानंतर पुढे पहा, जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे मी तेवढं सांगत आहे. हा पार्ट पण तुम्हाला करायचा नाही असं म्हणत नाही मी, करायचं तर आहेच. त्यातल्या त्यात जर मोस्ट इम्पॉर्टंट मी तेवढे पार्ट सांगत आहे. ही सुद्धा एक वेळेस डायग्राम विचारली आहे, लेबलिंगसाठी विचारलेली आहे. तर तुम्हाला ड्रॉ करण्यापेक्षा लेबलिंग किंवा फ्लोचार्ट अशा प्रकारचे जास्त विचारलं. हा सुद्धा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. डायग्राम पण ह्याची व्यवस्थित करा. हा फायलन, सर्व फायलन आहेत त्यातल्या त्यात हा फायलन एकदम व्यवस्थित करा. अर्थवर्म पण एकदा विचारण्यात आलेला आहे डायग्राम तुम्हाला लेबलिंगसाठी. अर्थवर्म आणि कॉकरेज एकदा विचारण्यात आलेला आहे. कॉकरेज पुढे असेल, हा, ही कॉकरेजची डायग्राम दिली जाईल तुम्हाला आणि याची लेबलिंग करायला तुम्हाला विचारण्यात आलेला आहे एक वेळेस क्वेश्चन. तर चान्सेस आहेत की रिपीट होऊ शकतो कॉकरेजचा क्वेश्चन. त्यानंतर पुढे जर पाहिला तर आणखी मोस्ट इम्पॉर्टंट मी फक्त सांगत आहे तुम्हाला, ही डायग्राम सुद्धा एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकते. विचारले नाही आतापर्यंत, पण तुम्हाला याची लेबलिंग प्रत्येकाची व्यवस्थित करा. डायग्रामचं स्ट्रक्चरपेक्षा लेबलिंग खूप महत्वाचं आहे. कोणत्या पार्टला काय म्हणतात हे माहीत असणे गरजेचं आहे. ही डायग्राम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ही डायग्रामवर तुम्ही एकदम व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करा. कॉकरेज एक वेळेस विचारण्यात आलेला आहे. ही जी आहे तुम्हाला डॉगफिशची जी डायग्राम आहे ही विचारण्याचे चान्सेस आहेत. ही डायग्राम तुम्ही एकदम व्यवस्थित करा. कदाचित तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट पार्टमध्ये फ्रॉगची सुद्धा व्यवस्थित करा. एक तर चान्सेस उद्या असे आहेत की एक तर डॉग फिश किंवा फ्रॉग या चॅप्टर मधले जर डायग्राम रिलेटेड क्वेश्चन विचारला
ही किंवा हे या दोनपैकी एक एक डायग्राम विचारण्याचे चान्सेस आहेत. डायग्राम दिली जाईल तुम्हाला आणि फक्त लेबलिंग करायला विचारले जाऊ शकते. ही सुद्धा पिजनची डायग्राम सुद्धा 21 विचारण्यात आलेली आहे. तर तुम्हाला या चॅप्टरमध्ये खूप साऱ्या डायग्राम दिसतील. याची डायग्रामची तुम्हाला लेबलिंग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. खूप सिंपल आहे. तुम्ही जर ड्रॉ करायची गरज नाही, फक्त लेबल करायचं आहे. तुम्हाला पार्ट जर लक्षात ठेवले आणि त्याचं प्रत्येकाचं नावं लक्षात ठेवली तर तुम्ही त्या डायग्राम त्या रिलेटेड क्वेश्चन जरी आला तर तुम्ही एक्सप्लेन करू शकता. या ठिकाणी हे आयडेंटिफाय मी म्हणून असं सिंपल 1 मार्क्सला क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. ते तुम्ही व्यवस्थित करा. सायंटिफिक रिझन तर सर्वच करायचे आहेत. सायंटिफिक रिझन कुठलेही आपल्याला एक्झामला विचारलं जाऊ शकतं. पण त्यातल्या त्यात जर बघितलं तर बी नंबरचं आहे हे सायंटिफिक रिझन खूप वेळेस विचारलेलं आहे. डी नंबरचं जे आहे ते पण विचारण्यात आलेलं आहे. ई नंबरचं सुद्धा आहे. तर बी डी ई हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. सर्वच करायचे आहेत पण त्यातल्या त्यात बी आणि डी आणि ई हे सर्वात इम्पॉर्टंट आहेत. यावर लक्ष द्या. त्यानंतर कम्प्लीट द चार्ट ही खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. एक्झामला विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. एक्झरसाइजचे क्वेश्चन ऑलरेडी इम्पॉर्टंट असतात. त्यातल्या त्यात जर असे क्वेश्चन दिलेले आहेत तर जशा तसं हा चार्ट आणि या लेबल द डायग्राम म्हणून ह्या डायग्राम हे 1, 2, 3 क्वेश्चन ह्या 3 क्वेश्चनपैकी तुम्हाला एक क्वेश्चन एक्झामला 100% उद्या राहणार आहे. तर हे 3 क्वेश्चन एकदम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन 8, क्वेश्चन 9 आणि क्वेश्चन 11 एकदम व्यवस्थित करा. हा क्वेश्चन येणारच आहेत असं गृहीत धरून चला आणि ती क्वेश्चनचे आन्सर्स पहा. त्यानंतर पहा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. तर या चॅप्टर बायोलॉजीचंच आहे. या चॅप्टरवर 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. वेटेज कमी आहे या चॅप्टरला ॲक्च्युअली बघितलं तसं जाईल तर. मायक्रोबायोलॉजीला फक्त 6 मार्क्सला वेटेज म्हणू शकतो आपण, कधी कधी तर फक्त 5 मार्क्सलाच विचारलेलं आहे. 5 मार्क्सला विचारले तर जवळपास 1 मार्क्स 2 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात. जर 6 मार्क्सला विचारला तर एक वेळेस एमसीक्यू 1 मार्काला आणि 5 मार्क्सला क्वेश्चन विचारला होता एक वेळेस. तर चान्सेस आहेत 5 मार्क्सचे पण क्वेश्चन विचारण्याचे. तर पण असं डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन यामध्ये नाहीये. एकत्र क्वेश्चन करून तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. म्हणजे 4-5 क्वेश्चन एकत्र करून तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यामधले फक्त मी मोस्ट इम्पॉर्टंट विचारतो. मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, डेफिनेशन सिंपल तुम्हाला माहित पाहिजे. हे जे आहे योगस प्रोडक्ट जे आहेत बटर आहेत यामध्ये मेन काही काही पॉईंट जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. ते तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जातं. त्यानंतर प्रोबायोटिक्स आहे. ब्रेडमध्ये कोणते ईस्ट वापरते हे खूप वेळेस विचारले आहे. ब्रेडमध्ये हे कोणतं वापरतं, पण व्हिनेगारमध्ये काय वापरतात हे प्रत्येक वेळेस विचारलं जातं. कोणता बॅक्टेरिया वापरला जातो प्रत्येकाचं. ब्रेडचं करा, बॅक्टेरिया व्हिनेगर प्रोडक्शनचं बॅक्टेरिया करा, कारण हाच क्वेश्चन तुम्हाला मॅच द पेअर किंवा 1 मार्क्स क्वेश्चन आहे किंवा एमसीक्यू मध्ये विचारला जातो. ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. हा चार्ट पण इम्पॉर्टंट होता पण रिड्यूस झालेला आहे, तो करायची गरज नाहीये. त्यानंतर पुढे पाहिलात तर हा चार्ट पण तुम्ही करून जा. एखाद्यास विचारला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला सोर्स दिलेले आहेत, मायक्रोब दिलेले आहेत, अॅमिनो ऍसिड आहे, यूज दिलेला आहे. कुठल्याही एखादं सिंपल 1 मार्क्सला विचारला जाऊ शकतो किंवा चार्टमध्ये विचारलं तर 2 to 3 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला तो चार्ट व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर पुढे पहा अँटीबायोटिक्स सिंपल एखाद्यास विचारला जाऊ शकतो. शॉर्ट नोट अँटीबायोटिक्स माहीत असते सर्वांना. पण त्यानंतर हा सुद्धा इम्पॉर्टंट डायग्राम आहे. ही सुद्धा बायोफ्युएलची जी डायग्राम आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. ही पण डायग्राम तुम्ही बघा व्यवस्थित. त्यानंतर पुढे पाहायला सिवेज मॅनेजमेंट शक्यता कमी आहे. क्लीन टेक्नॉलॉजी हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. क्लीन टेक्नॉलॉजी तुम्हाला एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकते. 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्लीन टेक्नॉलॉजी तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर मायक्रो फार्मिंग एवढं नाही विचारणार. प्लॅस्टिक बॅगवर सुद्धा एक वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. प्लॅस्टिक बॅग रिलेटेड क्वेश्चन आहे एन्व्हायरमेंटलचा. तर हा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. ऑलवेज रिमेंबर लक्षात ठेवा. ते तेवढा क्वेश्चन एखाद्यास विचारला जाऊ शकतो. आता एक्झरसाइज मध्ये बघितलं तर एमसीक्यू तर ऑब्विसली करायचे आहेत. मॅच द पेअर इम्पॉर्टंट आहेत. एक्झरसाइजचे हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. जसे तसे विचारलं. आन्सर द फॉलोइंग मध्ये जर बघितलं तर
वाय इट इज नेसेसरी टू बॅन यूज ऑफ प्लॅस्टिक बॅग एक वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. हाऊ द ब्रेड अँड अदर प्रोडक्ट्स प्रोड्यूस युझिंग बेकर्स ईस्ट आर न्यूट्रिशन्स हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगत आहे, फक्त बाकीचे क्वेश्चन आतापर्यंत विचारले नाहीत म्हणून मी सांगत नाही. त्यानंतर हा कम्प्लीट द हा जो फ्लो चार्ट आहे खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढे काही फ्लो चार्ट आहेत तुम्ही कुठलेही मिस करू नका. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हा करा. याचे आन्सर फाइंड करा. आणि सायंटिफिक रिझन मध्ये बघितलं तर बी नंबरचं सायंटिफिक रिझन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पुन्हा हे खालचे क्वेश्चन नंबर 6 मधला खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे फ्लो चार्ट. त्यानंतर क्वेश्चन 7 मधला जो आहे तो पण फ्लो चार्ट खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तो पण करा. तर एक्झरसाइजच्या क्वेश्चनवर तर भर द्यायचंच आहे आणि त्यातल्या त्यात फ्लो चार्ट आणि डायग्रामवर जास्त भर द्यायचा आहे. त्यानंतर सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी या चॅप्टरवर सुद्धा जर वेटेज जर बघितलं तर खूप कमी आहे, याला पण 6-7च आहे वेटेज. तर यावर डेफिनेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. खूप वेळेस तुम्हाला 1 मार्क्सला विचारलं जाऊ शकते किंवा शॉर्ट नोटमध्ये जर विचारलं ते माहीत पाहिजे. आणि कधी कधी 5 मार्क्सचा क्वेश्चन आल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला त्याची युजेस काय, बायोटेक्नॉलॉजी काय म्हणजे डेफिनेशन काय, असा 1 मार्क्सचा 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर जर बघितलं यामध्ये स्टीम सेल्स विचारण्यात आतापर्यंत आलं नाहीये तेवढं. स्टीम सेल्स शक्यता कमीच आहे याची. ऑर्गन ट्रान्सप्लेशन हे येऊ शकतो एखाद्या क्वेश्चन ऑर्गनच्या रिलेटेड. ऑर्गन्स बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय हे डेफिनेशन, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड फॉलोइंग मेन एरियाज. तर हे मेन एरियाज तुम्हाला करायचे आहेत, हा क्वेश्चन खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे. आणि बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, तर या चॅप्टर मधला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन यावर लक्ष द्यायचं आहे, डेफिनेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर सेकंड पॉईंट काय आहे आपला, मेन एरियाज आणि बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, हे एकदम व्यवस्थित करायचं आहे. तुम्हाला 5 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा 3 मार्क्सला विचारला जाऊ शकतो, तर ते एकदम व्यवस्थित करायचं आहे. हे सुद्धा क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, हायब्रिड सीड्स तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. थोडं थोडं कदाचित एमसीक्यू मध्ये तुम्हाला युजफुल होऊ शकतं हे. त्यानंतर ह्युमन हेल्थ इनेबल व्हॅक्सिनचा एखाद्या क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मे बी. त्यानंतर पुढे पहा, क्लोनिंग शक्यता कमी आहे. हा डीएनए फिंगरप्रिंट म्हणून डीएनए फिंगरप्रिंटिंग म्हणून 2 मार्क्सला तुम्हाला शॉर्ट नोट्स यावर विचारले जाऊ शकते, त्यावर तुम्ही जरा लक्ष द्या व्यवस्थित. त्यानंतर ग्रीन रिव्होल्युशन कुणाचं होतं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, त्यावर एमसीक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन विचारण्याची शक्यता कमी आहे. व्हाईट रिव्होल्युशन सुद्धा आहे, जे सायंटिस्टचे नाव आहेत कुणाचं आहे हे ते माहित असणे खूप गरजेचं आहे तुम्हाला एखादी वेळेस. ब्ल्यू रिव्होल्युशनचं पण तसंच. फर्टिलायझर्स शक्यता कमी आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे याची शक्यता खूप कमी आहे. तर एक्सरसाइज बघू, एक्सरसाइजचे ते एमसीक्यू सर्व करायचे आहेत. मॅच द पेअर व्यवस्थित करायचं आहे. क्वेश्चन 3 पण तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचं आहे. क्वेश्चन 4 मध्ये बायोटेक्नॉलॉजी प्रोफेशनल युजेस ऑलरेडी मी सांगितलं ते करायचंच आहे. बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन, युजेस, मेन एरियाज हे तर करायचंच आहे. कम्प्लीट द फ्लोइंग चार्ट हा खूप मोठा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला सेपरेट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा असा फ्लो चार्ट मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो, म्हणून हा एक्झामला येणारच आहे असं गृहीत धरून हा करायचा आहे तुम्हाला, मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर पुढे पहा, हा युजेस ऑफ स्टीम सेल असं सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 2 मार्क्सला किंवा अशा फ्लो चार्ट मध्ये विचारला जाऊ शकतो. तर त्यानंतर सोशल हेल्थ हा चॅप्टर आहे. सोशल हेल्थ आता हा जनरल चॅप्टर, या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टन्स सांगणं खूप कठीण आहे. हा चॅप्टर मिस करायचा नाही. खूप जणांना वाटतं की हा चॅप्टर करायचा नाही, तर तुम्ही फक्त एकदा वाचून घ्या. चॅप्टर 6 मार्क्सचा चॅप्टर आहे, याची वेटेज सुद्धा कमी नाहीये. याचे सुद्धा 1 मार्क्स 2 मार्क्स कदाचित 3 मार्क्स सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर या चॅप्टरमध्ये खूप सारे, आता इम्पॉर्टंट असं सांगणं कठीण आहे या चॅप्टरमध्ये, पण त्यातल्या त्यात जर बघितलं सोशल हेल्थमध्ये साधे साधे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, जसे की हॉबीज टू रिड्यूस स्ट्रेस करण्यासाठी, स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी काय आहे,
किंवा अल्कोहोल कन्झम्पशन जे आहे हे जर हा खूप इम्पॉर्टंट होता ऑलरेडी अगोदर, पण हा पार्ट तर रिड्यूस झालेला आहे त्यामुळे आता हा विचारणार नाही. मेंटल स्ट्रेस बद्दल क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मेंटल स्ट्रेस रिलेटेड काही तुम्हाला सायंटिफिक रिझन विचारला जाऊ शकते किंवा काही ऍडिक्शनवर सुद्धा विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. मेंटल स्ट्रेस आणि ऍडिक्शन हे दोन थोडेसे व्यवस्थित लक्ष द्या या ठिकाणी. तुम्हाला सगळं चॅप्टर वाचून घ्या. तुम्हाला एका तासामध्ये चॅप्टर हा होऊन जाईल. फक्त एकदा वाचन जरी केलं तुम्हाला तरी तुम्हाला आन्सर करू शकता. एकदम सिम्पल आहेत. स्पेसिफिक असं काही विचारणार नाहीत. काही काही यामध्ये पॉईंट दिलेले आहेत ते तुम्ही करा व्यवस्थित. त्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट रिलेटेड सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर स्ट्रेस मॅनेजमेंटचं आहे ह्याच्यावर थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेशन करा. माझं म्हणणं आहे की पूर्ण चॅप्टर तुम्ही व्यवस्थित वाचा, पण त्यातल्या त्यात मी जे सांगतो त्यावर थोडं जास्त लक्ष द्या. त्यानंतर मुवमेंट अगेन्स्ट टोबॅको एखाद्यास विचारला जाऊ शकतं. फाउंडेशन गव्हर्नमेंट स्कीम हे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर एक्झरसाइज मधले MCQ तर ऑल करायचेच आहेत सर्व. त्यानंतर जर यामध्ये सी वाला क्वेश्चन आहे, व्हॉट प्रॉब्लेम्स डू कॉमन मॅन फेसेस ड्यू टू इन्सिडन्स ऑफ सायबर क्राईम, हा पण एक वेळेस क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे त्यामुळे तो क्वेश्चन करा तुम्ही. त्यानंतर पुन्हा हॉबीज टू रिड्यूस स्ट्रेस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्झामला, इम्पॉर्टंट आहे. बाकीचे काही जनरल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सोशल हेल्थमध्ये असेच आहेत क्वेश्चन. डिझास्टर मॅनेजमेंट या पण चॅप्टर इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. यामध्ये हा पण चॅप्टर मिस करायचा नाही. या चॅप्टरमध्ये 6 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. एक वेळेस 5 मार्क्स क्वेश्चन सुद्धा विचारण्यात आलेला आहे. म्हणून हा चॅप्टरला तुम्ही सिम्पल घेऊ नका, एकदम व्यवस्थित करा. तर या चॅप्टरमध्ये डिझास्टर काय असतं हे माहित असणं गरजेचं आहे. डिझास्टर हा पण चॅप्टर इझी आहे. तुम्हाला वाचल्यानंतर एकदम कळून जाईल हा चॅप्टर काही नाही. असे डायग्राम्स तुम्हाला एखाद्यास विचारला जायचा हा कोणते डिझास्टर आहे म्हणून एक वेळेस विचारण्यात आलेला आहे. कुठलेही डायग्राम विचारले जाऊ शकते. टाइप्स ऑफ डिझास्टर हे पण तुम्हाला एखाद्या वेळेस MCQ मध्ये ऑड मॅन आउट मध्ये वगैरे विचारले जातात. हे टाइप्स ऑफ डिझास्टर आणखी पुढे पण आहेत, ते जास्त विचारण्याचे जास्त चान्सेस आहे यापेक्षाही, पण हे इम्पॉर्टंटच आहे. हे पण तुम्ही लक्षात द्या व्यवस्थित. त्यानंतर पुढे जर बघितलं तर इफेक्ट्स ऑफ डिझास्टर आहेत. हा चार्ट तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचा आहे. इफेक्ट्स जे आहेत खूप मोस्ट इम्पॉर्टंट म्हणू शकता तुम्ही. एखाद्यास 5 मार्क्सचा क्वेश्चन सुद्धा म्हणू शकता. डिझास्टर इकॉनॉमिकल कसं आहे, सोशल कसं, इन्व्हायरमेंटल कसं, असा फ्लो चार्ट मध्ये जरी क्वेश्चन नाही विचारला तर सेपरेट तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा मेडिकल रिलेटेड, पॉलिटिकल, असं सेपरेट सेपरेट 2 मार्क्सला सुद्धा किंवा 3 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तुम्ही हा एकदम व्यवस्थित करायचा आहे पूर्ण फ्लो चार्ट, म्हणजे जो आपला पूर्ण क्वेश्चन यामध्ये कव्हर होईल. त्यानंतर जर इम्पॉर्टंट यामध्ये बघितलं मोस्ट इम्पॉर्टंट हे काही तेवढं विचारण्याची शक्यता कमी आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, हा, प्री डिझास्टर मॅनेजमेंट अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डिफरन्स विचारला जाऊ शकतो किंवा सिम्पली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. दिले जातात काही कंडिशन आहे, कोणतं प्री डिझास्टर आहे, कोणता पोस्ट डिझास्टर आहे, ते पण विचारलं जाऊ शकते. पुन्हा प्री डिझास्टर आणि पोस्ट डिझास्टर हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कदाचित एक्झामला तुम्हाला चान्सेस खूप आहेत की हे येण्याचे चान्सेस आहेत, म्हणून हे एकदम व्यवस्थित करायचं आहे. प्री डिझास्टर आणि पोस्ट डिझास्टर. आणि हा सुद्धा मेन ऍसेट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट सायकल, हे सायकल तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो यावर रिलेटेड. त्यानंतर हा पार्ट काही करायची गरज नाही. सायन्स लक्षात ठेवा, सायन्स सुद्धा एखाद्यास विचारले जाऊ शकतात. वेरियस डिझास्टर्स विचारले जाऊ शकतात. हा पार्ट रिड्यूस झालेला फर्स्ट एडचा. हा पण क्वेश्चन खूप वेळेस विचारलेला आहे. नेसेसिटी मटेरियल्स इन फर्स्ट एड बॉक्स, कदाचित हा रिड्यूस झालेला आहे बहुतेक, तरी हा खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे म्हणून सांगतोय मी तुम्हाला. त्यानंतर एक्झरसाइज मध्ये क्वेश्चन 1 करा तुम्ही व्यवस्थित. त्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 एखाद्यास विचारला जाऊ शकतो शॉर्ट नोट्स म्हणून, काही सांगता येत नाही, तो तुम्ही करा व्यवस्थित. क्वेश्चन 3 मध्ये जर बघितलं तर सेकंड वाला क्वेश्चन, गिव्ह द रिझन्स फॉर इन्क्रीज इन ह्युमन डिझास्टर आफ्टर द वर्ल्ड वॉर 2 असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो.
बाकीचे पण इम्पॉर्टंट आहेत, पण मोस्ट इम्पॉर्टंट तेवढा क्वेश्चन सांगतोय. त्यानंतर हे सम सिम्बॉल्स आर क्वेश्चन नंबर 8 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सम सिम्बॉल्स आर गिवन बिलो, एक्सप्लेन दिस सिम्बॉल्स विच डिझास्टर मे ऑकर इफ दिस सिम्बॉल्स आर इग्नोर्ड. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करा क्वेश्चन नंबर 8 वर. त्यानंतर क्वेश्चन 9, क्वेश्चन 10 सुद्धा इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे 2-3 मार्क्सचा क्वेश्चन किंवा असे फ्लो चार्ट मध्ये क्वेश्चन विचारला. क्वेश्चन नंबर 11 हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पिक्चर्स दिले, फॉलिंग आर द पिक्चर्स ऑफ सम डिझास्टर, हाऊ विल यू बी युअर प्री अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट इन केस यू फेस एनी ऑफ दिस डिझास्टर्स. तर अशा प्रकारचे तुम्हाला डायग्राम दिले जातात आणि प्री आणि पोस्ट कोणता आहे हे तुम्हाला विचारलं जातं. मग अशा प्रकारे होते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. मी आता या व्हिडिओमध्ये फक्त मोस्ट जे आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन ते सांगितले आहेत. दुसरे क्वेश्चन येऊ शकतात, या क्वेश्चनवर जरा जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. तर बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. थँक्यू.